कांबळे आज रोजी सम्राट सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून उपोषण करत आहे की राजवाडा येथील संघटित सराईत गुन्हेगार मनोज राम गायकवाड, योगेश राम कोळेकर, रितेश गायकवाड, आनंद राम गायकवाड, दत्ता नागनाथ शिंदे हे वारंवार त्या ठिकाणी चाकू, तलवार, कुऱ्हाडीने बांधणे करतात। त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे डझनभर गुन्हे दाखल असून अद्याप कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई झालेली नाही। मध्यंतरी त्यांच्यावर तडीपारीची नोटीस देऊन फायनल नोटीस देखील बजावलेली आहे, परंतु हे सराईत गुन्हेगार तडीपारच्या कारवाईच्या चौकटीत न बसता एमपीटीच्या मोकोकाच्या कायद्यात चौकटीत बसणारे आरोपी आहेत। तेव्हा आज रोजी आमची ही मागणी आहे की जिल्हा अधिकारी आणि पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे की त्यांच्यावर मोकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी। ते नेहमीच 4-8 दिवसाला भांडणं करतात। बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, पण अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही। हे बरेचसे लोक इतरांची नावं सांगतात व बदनामी करतात अधिकाऱ्यांना। तेव्हा आमच्या उपोषणाची दखल घेऊन सराईत संघटित गुन्हेगारावर मोका अंतर्गत कारवाई करावी। हे गुन्हेगार नेहमीच धाकटा राजवाडा व परिसरामध्ये त्यांची खूप मोठी दहशत आहे। व्यापाऱ्यांना हे त्रास देतात। व्यापारी लोक ही त्यांच्या दहशतीला कंटाळून पोलीस स्टेशनला जात नाहीत भीतीपोटी। त्याचाच गैरफायदा घेऊन हे लोक त्या ठिकाणी अराजकता माजवलेले आहेत। तेव्हा पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी आणि कबाडे साहेबांना आमची विनंती आहे की सराईत संघटित गुन्हेगारावर ताबडतोब तात्काळ कारवाई करावी आणि जो कोणी त्यांना पाठीशी घालत आहे त्याची चौकशी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी, अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आणि विनंती आहे।